गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम असून या जिल्ह्यातील सुरक्षित युवा बेरोजगारांना स्वतःचा हक्क मिळाला पाहिजे। सध्या गडचिरोली जिल्ह्यात खूप प्रमाणात वर्ग 3 व वर्ग 4 चे पदे रिक्त आहेत। पदे रिक्त असण्यामागे बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती येऊन 2-3 वर्षे नोकरी केल्यानंतर काही कारणास्तव बदली करून घेतात। तनुश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा स्टेडियम पासून ते इंदिरा गांधी चौकापर्यंत जिल्ह्यातील असंख्य बेरोजगार तरुण तरुणी मोर्चा सहभागी झाले। याबाबत अधिक माहिती पत्रकार परिषदेत तनुश्रीताई आत्राम, संतोषी सूत्रपवार, बेरोजगार युवती राहुल भांडेकर, बेरोजगार युवक मनोज पिपरे, बेरोजगार युवक महेंद्र लटारे, बेरोजगार युवक यांनी दिली। सभी बच्चों को लेके और बच्चे हमारे साथ अभी सभी लोग का हमारे साथ सपोर्ट है और डॉक्टर राजेश धर्माराव बाबा इनके मार्गदर्शन के हम लोग यहाँ पे स्थानिक भर्ती होना चाहिए, इसके लिए यहाँ पे मोर्चा हम लोग लेके यहाँ पे आए हैं। और हम ये स्थानिक भर्ती हमारा हक है, ये हम लेके ही रहेंगे। ये हम सभी लोगों के साथ सपोर्ट के साथ और ओबीसी अधिकारी और जाड़े समाज के बड़े अधिकारी ये भी हमारे साथ है और ऐसा नहीं करूँगी। ये जो युवा है पूरे का गडचिरोली जिला के पूरे विधानसभा के युवा हैं। गडचिरोली जिला के पूरे युवा लोग हैं, सिरोंचा से लेके पाटागुडम लास्ट सिरोंचा में पाटागुडम आता वहाँ से और कोरची से लेके धानोरा तक सभी लोग यहाँ पे आए हैं। मला स्थानिक भरती हवी आहे। स्थानिक भरती यासाठी की या मातीतल्या माणसांना या जिल्ह्याबद्दलची सर्वत्र माहिती आहे, असं असताना तो व्यक्ती आपल्या जिल्ह्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चांगलंच काम करेल, म्हणून आम्हाला स्थानिक भरती हवी आहे। आमच्याकडे कलागुण कौशल्य आहे, पण बाहेर जिल्ह्यातला व्यक्ती येऊन ज्या जाहिरातीच्या माध्यमातून बाहेर जिल्हा भरती केली जाते ती थांबवली पाहिजे, जेणेकरून जिल्ह्यातील युवकांना ती संधी मिळेल। ही मागणी आत्ताच त्या बरोबर निवडणूक पुढे आहे, आत्ताच त्या बरोबर सर निवडणुकीचा प्रश्न आमच्याशी नाही, कारण की निवडणुकीमध्ये आम्ही एक लोकप्रतिनिधी निवडून देत असतो। लोकशाहीच्या राज्यामध्ये एखादा जो उमेदवार असेल, तो आमदार असो की खासदार असो, तो लोकांचं प्रतिनिधित्व करत असते। तो शासन आणि सामान्य जनतेच्या मधातला दुवा असतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला शासनापर्यंत प्रश्न पोहोचवायचे असतात। आता सध्या तरी आम्ही स्वतः बंड पुकारलो आहोत, कारण की आम्हाला वाटत नाही का आजपर्यंत आम्ही जर हा प्रश्न उपस्थित केला असता तरी हा निवेदन आमचं कुठेतरी धुडकात पडलं असतं, म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। आणि आजच्या या म्हणजे आमच्या मोर्चाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की परत आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण की हा प्रश्न आमच्या स्थानिक लेवलचा आहे आणि या जंगलाचं संवर्धन आमच्या पंजोबाने आजोबाने सर्वांनी केलं आहे। तर